तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद पडल्याचं पाहायला मिळत आहे। ड्रग्ज प्रकरणावरून तुळजापूर देवस्थानाची बदनामी केली जाते असा गंभीर आरोप राणा जगजीत सिंग यांनी केला। तर या प्रकरणी कारवाई करून 47 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सध्या ड्रग्ज प्रकरणी काहींना अटक केल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली। पूर्ण गुन्ह्याच्या तपासात एकंदरीत 47,74,00,000 किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि पुढील देखील तपास त्या ठिकाणी चालू आहे। परंतु हे सर्व प्रकरण होत असताना त्या ठिकाणी तुळजाभवानी देवस्थानाची बदनामी कुठेतरी होते आहे का असा संशय त्या देवस्थानाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केला। त्या अनुषंगाने तक्रार आणि निवेदन देखील प्राप्त झालं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याची चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि तेथील पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीखाली ही चौकशी सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।